वेलकम ऑल ऑफ यू. वेलकम टू द डिस्कशन ऑफ द एथिक्स केस स्टडीज. पहा, आपण 2024च्या इथिक्सच्या म्हणजे GS4च्या पेपरमध्ये आलेल्या केस स्टडीज डिस्कस करत आहोत आणि त्यातील ही आजची शेवटची केस स्टडी काय पहा. डॉक्टर श्रीनिवासन इज अ सिनियर सायंटिस्ट वर्किंग फॉर रेप्युटेड बायोटेक्नॉलॉजी कंपनी नोन फॉर इट्स कटिंग एज रिसर्च इन अ फार्मास्युटिकल. 4-5 कीवर्ड्स लक्षात ठेवायचे. एक तर डॉक्टर श्रीनिवासन, सो कॅरेक्टर इथं कोणीतरी ऍक्टर आहे. दुसरं आहे त्याचा रोल दिलेला आहे, ही कोण आहे, ही इज अ सिनियर सायंटिस्ट. दुसरी गोष्ट, ही वर्षी नाही दिलेला अजून, ठीक आहे. सो सिनियर सायंटिस्ट एवढं माहिती. कुठे कामाला आहे, बायोटेक्नॉलॉजी कंपनीमध्ये, जिचं की प्रायमरीली रिसर्च करते ती फार्मास्युटिकल्स मध्ये, औषधामध्ये. डॉक्टर श्रीनिवासन इज हिडिंग अ रिसर्च टीम वर्किंग ऑन अ न्यू ड्रग. सो ते नवीन एक औषध शोधतायत. त्या नवीन औषध शोधण्याच्या एक संशोधक टीम मध्ये ते काम करतात आणि ते त्याचे हेड आहेत. मग त्या नवीन ड्रगचं काम काय आहे, क्रिएटिंग अ रॅपिडली स्प्रेडिंग व्हॅरियंट ऑफ न्यू व्हायरल इन्फेक्शियस डिसीज. सो आता जे नवीन इन्फेक्शियस डिसीज म्हणजे काय, एक प्रकारे मोठ्या प्रमाणात स्प्रेड होणारा जो डिसीज आहे, नवीन व्हायरल न्यू व्हॅरियंट आलेला आहे, त्याच्यावरती तुम्हाला ट्रीटमेंट शोधायची आहे. फॉर एक्झाम्पल समजून चला, त्याला कोविड सारखा डिसीज आहे किंवा निफा सारखा व्हायरस. द डिसीज हॅज बीन रॅपिडली स्प्रेडिंग अक्रॉस द वर्ल्ड, म्हणजेच कोविड सारखा आहे. अँड केसेस रिपोर्टेड इन द कंट्री आर इन्क्रीजिंग. सो देशातील पण केसेस खूप साऱ्या वाढत आहेत. त्यांच्यावरती खूप प्रेशर आहे दॅट टू एक्सपिडिएट द ट्रायल्स ऑफ द ड्रग ॲज देर इज अ सिग्निफिकंट मार्केट फॉर इट. सो ती जी बायोटेक्नॉलॉजी फार्मास्युटिकल कंपनी, तिने एक प्रेशर क्रिएट केला त्या टीमवरती की तुम्ही लवकरात लवकर ट्रायल कम्प्लीट करा, कारण मार्केटमध्ये ह्या ड्रगची फार डिमांड आहे, कारण केसेस खूप वाढलेले आहेत. अँड द कंपनी वॉन्ट्स टू गेट द फर्स्ट मोर ॲडव्हान्टेज इन द मार्केट. सो कंपनीला सर्वात प्रथम ती ड्रग लॉन्च करून सर्व लोकांना अट्रॅक्ट करायचं, जेणेकरून फर्स्ट मोर ॲडव्हान्टेज भेटेल. ड्युरिंग द टीम मीटिंग असं लक्षात आलं, सम सिनियर टीम मेंबर सजेस्ट सम शॉर्टकट फॉर एक्सपिडिटिंग द क्लिनिकल ट्रायल्स. सो क्लिनिकल ट्रायल्स म्हणजे काय, एक प्रकारे औषधीय ट्रायल्स. क्लिनिकल ट्रायल्सच म्हणा सध्या तरी, ठीक आहे, मराठी वर्ड एक्झॅक्ट माहित नाही. सो बट त्यांच्या टीम मध्ये काही सिनियर लोकांनी हे सजेस्ट केलं की आपण काहीतरी शॉर्टकट वापरू शकतो ह्या ज्या क्लिनिकल ट्रायल्स आहेत त्या एक्सपिडिएट फास्ट मध्ये करण्यासाठी. क्लिनिकल ट्रायल्स म्हणजे काय, एखादं ड्रग, एखादं व्हॅक्सिन, एखादी नवीन गोष्ट येत असेल, औषध, तर ते अगोदर तुम्हाला क्लिनिकल स्वरूपात ट्रायल्स करून बघावं लागतात. बघा, लहान अगोदर आहे ना, उंदरावरती ट्राय करायचे, डुकरांवरती ट्राय करायचे. सो राईट. सो आता डायरेक्टली काही वेळा ती ट्रायलच्या स्टेजेस पुढे गेल्यानंतर माणसांवरती सॅम्पल घेऊन सुद्धा ट्राय केले जातात. त्यांना काही रिॲक्शन झाल्या नाही तरच ते मार्केटमध्ये लॉन्च करण्यासाठी परवानगी असते. सो ह्या क्लिनिकल ट्रायल्स कंडक्ट करण्याच्या काही फास्ट प्रोसेस सांगितल्या. फॉर गेटिंग रिक्विजिट अप्रुव्हल्स, की ते त्या पद्धतीचे आपल्याला अप्रुव्हल्स मिळाव्या, परवानगी मिळाव्या, यासाठी काही शॉर्टकट सजेस्ट केले. दिस इन्क्लूड्स द मॅनिप्युलेटिंग ऑफ डेटा टू एक्सक्लूड सम निगेटिव्ह आउटकम्स. मग याच्यामध्ये काय काय होते शॉर्टकट्स, की आपण डेटा मॅनिप्युलेट केलो. आपण असं सांगायचं की याच्यावर एक्सपेरिमेंट केलाय, पण याच्यातून निगेटिव्ह आउटकम काही आले नाही. सो असं सांगितलं डेटामध्ये की निगेटिव्ह आउटकम काही नाहीये, तर लवकर आपल्याला परवानगी मिळेल. अँड सिलेक्टिव्हली रिपोर्टिंग द पॉझिटिव्ह रिझल्ट. आणि सिलेक्टिव्ह, जेवढे फक्त पॉझिटिव्ह आहे तेवढेच रिपोर्ट करायचे. फॉर एक्झाम्पल, क्लिनिकल ट्रायल्स मध्ये 10 लोकांचं आपण ट्रायल घेतली, त्यातले 4 लोकांचं पॉझिटिव्ह आले, त्यांना सिलेक्ट करून सांगायचं की हा यांच्यावर आले. उरलेल्या 6 लोकांचे निगेटिव्ह इफेक्ट्स सांगायचे नाही. सो डेटा मॅनिप्युलेट करायचं. Foregoing the process of informed consent and using compounds already patented by rival company. सो त्यांनी काय ठरवलं, दुसरी गोष्ट, फॉरगोईंग द प्रोसेस ऑफ इन्फॉर्म कन्सेंट म्हणजे काय, की ज्या लोकांवर ट्रायल करायची त्यांची कन्सेंट सुद्धा घेतलेली आहे की नाही याच्याबद्दल सुद्धा डेटा मॅनिप्युलेट करू शकतो. आपणच स्वतःहून यूज करायचं आणि त्यांच्या साईन, खोट्या सिग्नेचर करायच्या आणि असं दाखवायचं जसं काय त्यांची कन्सेंट होती. त्याचबरोबर असे काही कंपाऊंड यूज करायचे की जे ऑलरेडी पेटेंट केलेले आहेत दुसऱ्या औषधाच्या कंपन्यांनी, राईट, रादर दॅन डेव्हलपिंग वन्स ओन कॉम्पोनंट. सो स्वतःचे काही कॉम्पोनंट डेव्हलप करण्यापेक्षा काही जे ऑलरेडी पेटेंटेड आहे रायव्हल कंपनीचे, तेच कॉम्पोनंट ऑलरेडी यूज करायचे. डॉक्टर श्रीनिवासन इज नॉट कम्फर्टेबल टेकिंग सच शॉर्टकट्स. डॉक्टर श्रीनिवासनला काही शॉर्टकट पसंत नव्हते. ॲट द सेम टाइम ही रिअलाइजेस मीटिंग द टार्गेट इज इम्पॉसिबल विदाउट युजिंग दिस. त्यांना त्याच वेळी हे पण लक्षात आलं की जर आपला जो प्रेशर आहे त्याच्यातून दिले आपले जे टार्गेट्स आहे ते कम्प्लीट करायचे असेल तर याच्याशिवाय दुसरा मार्ग पण नाही. व्हॉट वुड यू डू इन सच सिच्युएशन. तुम्ही अशा वेळेस काय कराल जर तुम्ही डॉक्टर श्रीनिवासन असाल. एक्झामाइन युअर ऑप्शन्स अँड कॉन्सिक्वेन्सेस इन लाईट ऑफ इथिकल क्वेश्चन्स इन्व्हॉल्व. जे काही नैतिक प्रश्न यामध्ये उद्भवतात त्याच्या संदर्भात तुमच्याजवळ जे काही पर्याय उपलब्ध आहे आणि त्या पर्यायांचे जे परिणाम होणार आहे ते एक्झामाइन करा.
म्हणजे त्याचे प्रोज आणि कॉन्स शोधा, मेरिट्स आणि डिमेरिट्स शोधा, फायदे आणि तोटे शोधा. पहिली गोष्ट तुम्ही हे आन्सर शोधताना काय करायचं, तुमच्याकडे ऑप्शन्स कोणते कोणते अवेलेबल आहे, ते ऑप्शनचे परिणाम काय होणार आहे आणि त्याचे फायदे तोटे काय, कोणत्या पर्स्पेक्टिव्हनी, इथिकल क्वेश्चन. हाऊ कॅन डेटा इथिक्स अँड ड्रग इथिक्स सेव्ह ह्युमॅनिटी ॲट लार्ज इन सच अ सिनारिओ. कशा प्रकारे डेटा इथिक्स, सो डेटा नैतिकता आणि कशा प्रकारे ड्रग इथिक्स, औषध नैतिकता तुम्हाला एक प्रकारे जी मोठी मानवता आहे मोठ्या प्रमाणात ती वाचवण्यासाठी या सिनारिओमध्ये हेल्प करू शकते. ठीक आहे. सो स्टोरी लक्षात ठेवा पुन्हा एकदा. आता क्वेश्चन कुठला आहे हा क्वेश्चन आहे क्लिअर कट क्लिनिकल ट्रायल इथिक्स, बायो इथिक्स, अप्लाइड इथिक्स पुन्हा एकदा सांगितलं मी बघा. बायो इथिक्स वर क्वेश्चन आहे, जो की तुम्हाला सेम क्वेश्चन वरती पण दिसेल एक बायो इथिक्स मध्ये, सेम क्वेश्चन GS1 मध्ये पण दिसेल बायो इथिक्स मध्ये. सो अप्लाइड इथिक्स स्टडी केलं किंवा इथिक्स सब्जेक्ट अगोदर स्टडी केला तर तुम्हाला GS1, 2, 3 मध्ये पण हेल्प होणार आहे. मग इथिक्सचं इथिकल इश्यूज काय काय इथं सगळ्यात महत्वाचं तुम्हाला आधी स्टोरी लक्षात ठेवा. स्टोरी काय, तुम्ही एक सायंटिस्ट आहे आणि तुम्ही एक रिसर्च टीम हेड करता, संशोधकांचे संघ. त्या टीममध्ये त्या टीमचं एकमेव काम आहे ते म्हणजे, सो त्या टीमचं प्रामुख्याने एक महत्वाचं काम आहे ते म्हणजे एक नवीन ड्रग तयार करणे, नवीन औषध शोधणे. ते औषध का शोधायचंय, कारण का एक नवीन इन्फेक्शियस व्हायरल डिसीज आलाय जो मोठ्या प्रमाणात जगामध्ये पण देखील पसरते आणि भारतामध्ये किंवा आपल्या कंट्रीमध्ये देखील मोठ्या प्रमाणात त्याच्या केसेस वाढत आहेत. मग फर्स्ट मोर ऍडव्हान्टेज घेण्यासाठी त्या बायोटेक्नॉलॉजिकल फार्मास्युटिकल कंपनीने त्यांच्यावरती प्रेशर क्रिएट केलाय की तुम्हाला हे टार्गेट्स मीट करायचे आहेत जेणेकरून लवकरात लवकर ते मेडिसिन मार्केटमध्ये अवेलेबल झाले. त्या संदर्भात जेव्हा त्यांची मीटिंग होते तेव्हा त्यांचे काही कलिग सजेस्ट करतात की आपण काही शॉर्टकट घेऊया, जसं की डेटा मॅनिप्युलेट करूया, चुकीचा डेटा रिप्रेझेंट करूया, लोकांची इन्फॉर्म कन्सेंट आहे असं दाखवूया, परिणामांची काही गोष्टी सिलेक्टिव्ह यूज करूया, या सगळ्या कंटेक्स्ट मध्ये जेणेकरून आपल्याला लवकरात लवकर अप्रुव्हल मिळेल, परवानगी मिळेल आणि आपण प्रोडक्शन करू शकतो. या कंटेक्स्ट मध्ये डॉक्टर श्रीनिवासन हे काही कम्फर्टेबल नाही असे शॉर्टकट्स घेण्यामध्ये, परंतु त्यांना हे पण माहिती याच्याशिवाय आपले टार्गेट्स मीट पण होणं शक्य नाही. सो या कंटेक्स्ट मध्ये त्यांच्याकडे काय ऑप्शन्स अवेलेबल आहे, त्या ऑप्शन्सचे काय परिणाम होऊ शकतात याच्याबद्दल एक्झामाइन करा. जे काही ऑप्शन निवडले त्याच्यामध्ये तुम्हाला कशा प्रकारे इथिकल क्वेश्चन्स इमर्ज होतात, तुम्ही अशा सिच्युएशन मध्ये काय करा आणि डेटा इथिक्स आणि ड्रग इथिक्स हे कशा प्रकारे एक मोठ्या प्रमाणात मानवतेच्या विरोधात आहे की सपोर्ट मध्ये आहे हे इव्हॅल्युएट करा. सिंपल केस स्टडी आहे, स्टोरी पण सिंपल आहे. सो यातून काय काय कळालं, ह्या 6 केस स्टडीचा स्टडी केला तर तुम्हाला अप्लाइड इथिक्स माहिती असलं पाहिजे एक कळालं, वेगवेगळ्या क्षेत्रातलं आपण हॉस्पिटल पाहिलं, आपण डिस्ट्रिक्ट ऍडमिनिस्ट्रेशन बद्दल पाहिलं, आपण IPS ऑफिसर बद्दल पाहिलं म्हणजे टेररिझम वगैरे, सोशल मीडिया वगैरे, त्यानंतर आपण क्लिनिकल ट्रायल्स, फार्मास्युटिकल कंपनी पाहिलं. ह्या वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये कशा प्रकारे इथिकल क्वेश्चन्स आहेत या अप्लाइड इथिक्सचे करेक्ट एक्झाम्पल आहे तुम्हाला माहित पाहिजे. ठीक आहे. सो त्याचे उत्तर काय, क्वेश्चन्स ऍड्रेस कसे करायचे ह्या गोष्टी आपण नंतर डिस्कस करणार आहोत. डेफिनेटली या सगळ्या केस स्टडीच्या उत्तरांचं तुमचं प्रिपरेशन करून घेणार आहे. आता सपोज हा प्रश्न थोडासा बदलला, केस स्टडी बदलली, स्टोरी बदलली, आपण थीम तेच ठेवली क्लिनिकल ट्रायल्स मध्ये काय इश्यूज आहे, इथिकल इश्यूज. मग तुम्हाला त्या इश्यूज वरती एकदा तुम्ही जर व्यवस्थित प्रिपेअर केलेला असेल जे की आपण पुढे जाऊन करणार आहोत तर तुम्ही ऑटोमॅटिकली ते आन्सर लिहू शकता. सो अगोदर सांगण्याचा पर्पज काय की तुम्ही अशा केस स्टडीज आयडेंटिफाय करा अशा संपूर्ण. मग आता तुमचं टास्क काय, सिंपल, की PYQ मध्ये आलेल्या ज्या सगळ्या केस स्टडीज आहेत ना त्याला कॅटेगराईज करा, त्याला साईडला नाव द्या की चला ही केस स्टडी क्लिनिकल ट्रायल संदर्भात आहे, ही केस स्टडी करप्शन संदर्भात आहे, ही केस स्टडी वॉटर क्रायसिस संदर्भात आहे, ही केस स्टडी हेल्थ संदर्भात आहे, अशा पद्धतीने. ठीक आहे. सो सेग्रिगेट क्लासिफिकेशन करा सगळ्या केस स्टडीचं आणि मग आपल्याला लक्षात येईल की कशा प्रकारे सिमिलर नेचरनी ही थीम त्याच आहेत, फक्त कॅरेक्टर आणि स्टोरी बदलतात ते आणि क्वेश्चन विचारतात ते. ठीक आहे. सो अशा प्रकारे ही केस स्टडी आहे, त्याची स्टोरी फार सिंपल आहे, छोटी केस स्टडी आहे. ठीक आहे. सो दॅट्स ऑल अबाउट दिस केस स्टडी डिस्कशन. आपण लवकरच अदर केस स्टडी देखील पोस्ट करणार आहोत. ठीक आहे. थँक्यू. भेटूया नेक्स्ट सेशन मध्ये. थँक्यू.